प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हणत आपण स्त्रीचा गौरव तर करतो, पण जेव्हा पुण्यासारख्या पुढारलेल्या शहरामध्ये एक हुंडाबळीचं प्रकरण समोर येतं आणि संकटांमध्ये सापडून उपाय न मिळाल्याने एक जीव संपतो, तेव्हा आठवते कौरवांच्या दरबारामध्ये मदतीसाठी उभी असणारी द्रौपदी आणि निमूटपणे मान खाली घालून बसलेले महापराक्रमी आणि शूर योद्धे. तर गोष्ट आहे महाभारतातील सभा पर्वामध्ये. सभा होती धृतराष्ट्राची. संपूर्ण सभागृह स्तब्ध होतं. कौरव, पांडव, भीष्म, विद्वान, वृद्ध सर्व उपस्थित. आणि त्या सगळ्यांसमोर सुरू होतं द्रौपदीचं वस्त्रहरण. द्रौपदी पाहते, सगळे धर्मज्ञ, योद्धे आणि महान पुरुष, पण मदतीसाठी कोण धावे? धर्मराज, भीम, अर्जुन, भीष्म की द्रोणाचार्य? यापैकी कोणीतरी काहीतरी बोलेल आणि हे सगळं थांबवेल, पण नाही. सगळे गप्प. डोळ्यासमोर अन्याय घडतोय, पण सगळे शांत. तेव्हा द्रौपदीचं मन तुटतं. ती समजते कोणी काहीच करणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवत मग ती कृष्णाला हाक मारते.